नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता देसाईंच्या घरी भाऊ, उर्मिला, शिवा, संपदा सगळेजण नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात आता भाऊ आता संपदा आणि रॉकीच्या एंगेजमेंटचा विषय काढतात आणि म्हणतात की आपण साखरपुडा उरकून टाकूयात. ते ऐकताच आता संपदाला आनंद होतो आणि शिवाला देखील. इकडे पटकन आता शिवा म्हणते की बरं, माझं गॅरेजवर एक महत्त्वाचं काम आहे, मी जाऊन येते बरं का भाऊ. आणि उर्मिलाला म्हणते की काकू घरात काही कामं असेल तर मला सांग. तर उर्मिला म्हणते काहीच काम नाही आहे शिवा, तू जा. संपदा म्हणते की मी सुद्धा शिवासोबत जाते. आणि पटकन आता खुश होऊन संपदा भाऊला मिठी मारते. आणि इकडे आता दोघीही गॅरेजवर निघालेले असतात. तर गॅरेजमध्ये पाना गँग आता हिशोब तपासत असतात. तेवढ्यात आता चंदन म्हणतो की अरे, त्या बेळगावकरचे पैसे आले का? तेव्हा आता बॅटरी म्हणतो की अरे, त्या बेळगावकरचं नाव नको घेऊ यार. आणि तेवढ्यात आता शिवा आणि संपदा दोघेही गॅरेजवर येतात. आता रॉकीला बघून संपदा खूप खुश होते आणि आता लगेच पान्हा गँग आता रॉकीला चिडवू लागतात. तर आता लगेच स्टेपनी आणि बॅटरी, डिप्पर सगळेच जण आता रॉकीला मिठी मारतात. आणि एवढ्यात आता चंदन हा सायनल सरच्या गाड्यामध्ये हात टाकतो आणि शिवा, संपदा सगळेजण गॅरेजमधून बाहेर पडतात. तर त्याच वेळेस आता समोरून दिव्या जाऊ लागते आणि दिव्या त्यांच्याकडे बघते. तेव्हा आता त्यांना बघून दिव्या म्हणते की अरे यार, मी तर चांगल्या कामासाठी चालले होते, पण समोर तुम्ही दिसले. शिवा, चंदन सगळेजण आता दिव्याकडे बघतात. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की शिवा, मी तुला एक आनंदाची बातमी देते आणि मला जॉब मिळाला आहे. मी तुला म्हटले होते ना मला कोणाची गरज नाही म्हणून. आणि चंदन, कसं काय चाललंय तुझं गॅरेजचं काम? चांगलं चाललंय ना? अशी दिव्या बोलते. चंदन आता बाजूला बघतो. आणि तेवढ्यात आता शिवा दिव्याला म्हणते की दिव्या, आम्ही आजीकडे चाललोय, आजीला भेटायला येतेस का तू? हसतच दिव्या म्हणते की माझ्याकडे ना टाईम वेस्ट करायला वेळ नाहीये आणि येते मी, असे म्हणत दिव्या तडतडते इथून निघून जाते. आणि त्यानंतर इकडे आता उर्मिला म्हणते की मला ना भाऊ तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तेवढ्यात भाऊ आता उर्मिलाकडे येतात. सीताई, कीर्ती दोघीही बसलेले असतात. तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की यांना ना एंगेजमेंटबद्दल थोडीशी काळजी वाटते. तर कीर्ती म्हणते साहजिकच आहे, आपली मुलीची बाजू आहे. भाऊ आता विचार करत म्हणतात की हे बघा, आता रॉकीची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे, पण परीक्षा झाल्यानंतर त्याला नोकरी मिळेल आणि मग त्याची परिस्थिती एकदम चांगली होईल आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टी पटापट बदलतील, असे भाऊ बोलतात. तर सीताई म्हणते की भाऊजींना वाटतं ना, तर मग आपण थोडं थांबूयात ना. सीताई म्हणते की त्याला काहीच हरकत नाही आहे. आणि कीर्ती सांगते की मी सांगते ना काकाला काय वाटत असेल. शेवटी काही जरी झालं तरी रॉकी हा वस्तीतला मुलगा आहे आणि आपली मुलगी वस्तीत द्यायची म्हणजे तिला कामं वस्तीसारखी करावीच लागणार ना, अशी काळजी काकाला वाटत असेल. कीर्ती म्हणते की काही जरी झालं तरी शेवटी संस्कार महत्त्वाचे. तर सीताई म्हणते कीर्ती, तू तर संस्काराच्या बाबतीत बोलूच नकोस. भाऊ म्हणतात संस्काराबद्दल जर बोलायचं झालं तर चांगल्या घरातील मुलंसुद्धा बिघडतातच ना. सीताई म्हणते बरोबर आहे आणि रॉकी ना IAS होणार आहे आणि तो झाल्यानंतर सगळंच बदलेल. उर्मिला, तू कशाला काळजी करतेस? आता सगळे जर माई आजीला पान्हा गँग शिवा भेटायला आलेले असतात. आणि त्यानंतर आता शिवा ही सगळ्यांसाठी कांदा भजीचा बेत करते. पान्हा गँग खूप खुश झालेली असते आणि लगेच आता डिप्पर म्हणतो की माई आजीच्या हातची कांदा भजी एकच नंबर. आणि माई आजी, तू बाहेर अशी हातगाडी लावते का माई आजी कांदा भजी म्हणून? आणि तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की अगं माई आजी, पण ही शिवा, संपदा, वंदना काकू हे सगळे काय करतात? ते कांदे कापतायत आणि तू म्हणजे आम्हाला तुझ्या हातची भजी खायची होती आणि मग ते काय काम करतात? तर आता माई आजी म्हणते की अरे, मीच करणार आहे कांदा भजी, फक्त मी त्यांच्याकडून तयारी करून घेते. आणि तेवढ्यात आता माई आजीला त्रास होऊ लागतो. सगळेजण घाबरतात. शिवा माई आजी शेजारी बसते. वंदना म्हणते मी पाणी घेऊन येते. आणि माई आजी, काय झालं तुम्हाला? माई आजीला आता आतमध्ये त्रास होत असतो पोटात. सगळी पान्हा गँग आता हातवारे घालू लागतात. आणि लगेच आता इकडे शिवाला आता पाखरे सरांनी सांगितलेलं असतं की एखाद्याला जर स्ट्रोक आला, हे जर ओळखायचं असेल तर पटकन त्याचा AST चेक करायचा आणि जर AST चेक केल्यानंतर पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, हे शिवाला आठवते. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की 1 मिनटं आजी, तू आम्हाला हसून दाखव ना. आजी आता धापा टाकू लागते. त्यानंतर शिवा म्हणते की आजी, तू तुझे दोन्ही हात वर कर, आजीला आता हातसुद्धा वर करता येत नाही. पटकन आता शिवा म्हणते की आई, रॉकी पटकन रिक्षा बोलव, आजीला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. शिवा म्हणते की
मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. तर वंदना म्हणते काय झालं? शिवा म्हणते मी नंतर सांगते ना, आत्ता पहिल्यांदा आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. सगळेजण आजीला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि संपदा म्हणते की सगळं ओके होतं, अचानक काय झालं? रॉकी म्हणतो काहीच माहीत नाही. शिवा आता इरझाऱ्या मारू लागते आणि काही जरी झालं तरी आजीला बरं वाटलं पाहिजे असा विचार करून डोक्याला हात लावता क्षणी आता इकडे पाना गँग म्हणते की शिवा डॉक्टर आली. आणि लगेच आता डॉक्टर बाहेर येता क्षणी शिवा घाबरतच म्हणते की डॉक्टर साहेब, अहो माई आजीला काय झालं? आजी बऱ्या आहेत का? तर डॉक्टर म्हणतात अजिबात घाबरू नका, आई आजी एकदम व्यवस्थित आहेत. सगळेजण सुटकेचा श्वास सोडतात आणि तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही वेळेवर आजीला घेऊन आलात म्हणून बरं झालं. आणि लगेच आता पाना गँग म्हणते की एक्झॅक्टली डॉक्टर काय झालं होतं? तेव्हा डॉक्टर म्हणतात त्यांना माइंडिंग स्ट्रोक आला होता, पण तुम्ही वेळेवर आलात म्हणून पुढची हानी झाली नाही. ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात की तुर्ताच एक हात वीक झालाय, त्याला थोडीशी रेस्ट द्यावी लागेल, होईल तो नीट. आणि इकडे आता दिव्या ही पुन्हा आता जॉबसाठी ऑफिसात आलेली असते. दिव्या आता पहिला दिवस असल्यामुळे आता पुन्हा मॅनेजर समोर येते आणि मॅनेजरचे आभार मानते. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात माझे आभार मानू नकोस, तू डेडिकेटेड होती आणि तुला कामाची गरज होती म्हणून आम्ही तुला घेतलं. मॅनेजर म्हणतात त्याचं काय आहे ना, कामाची गरज माणसाला अजून उत्साही बनवते. लगेच आता दिव्या म्हणते की नाही पण सर तुम्ही संधी दिली म्हणून मी इथे काम करू शकते, तुमचे मनापासून आभार. मॅनेजर आता दिव्याकडे बघतो आणि त्यानंतर आता मॅनेजर म्हणतो की हे बघ दिव्या, आता तुला कामाची माहिती करून देतो. माझं पर्सनल मॅनेजमेंट बघायचं आणि माझ्या कामाचं शेड्यूल सगळं काही मेंटेन करायचं. आणि मॅनेजर म्हणतो की त्यासाठी तुला माझ्यासोबत बाहेर फिरावं लागेल. आणि मॅनेजर म्हणतो त्यासाठी तुला माझ्याबरोबर बाहेर फिरावं लागेल बरं का. तर दिव्या म्हणते की डोंट वरी सर, मी अगदी मेहनतीने काम करेन. दिव्या आता उठू लागते तर मॅनेजर म्हणतो एक मिनटं. मॅनेजर म्हणतो की काहीही मदत लागली ना तरी निसंकोचपणे मला सांगायचं. आणि मॅनेजर म्हणतो की अजिबात घाबरायचं नाही, काहीही मदत लागली तर निसंकोचपणे मला सांग बरं का. तर दिव्या खुश होते आणि लगेच आता दिव्या म्हणते की थँक्यू सो मच, मी लगेच कामाला लागते. आणि दिव्या जाताच आता मॅनेजर थोड्याशा वाईट नजरेने दिव्याकडे बघतो आणि हसू लागतो. आणि त्यानंतर आता इकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये माई आजीला भेटतात. माई आजी एकदम ठीक असते आणि भाऊ सीताई सगळेजण माई आजीला भेटायला येतात. माई आजी म्हणते की मी थोडी आजारी पडले काय, बघा मला किती जण भेटायला आली. वंदना म्हणते की आता आई मी तुम्हाला घरी अजिबात काम करू देणार नाही. तर व माई आजी म्हणते झालं हिचं सुरू, मी काय अजून एवढी म्हातारी झाली काय. आणि लगेच आता माई आजी मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणते की एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. सगळेजण आता सिरियस होतात आणि म्हणतात की कशाचं माई आजी. तर आता हात करत माई आजी म्हणते की या पोरांना मला कांदा भजी करून घालता आली नाही. तर आता लगेच सगळे पाणी गँग हसू लागतात आणि म्हणतात काय यार माई आजी. डिप्पर म्हणतो कांदा भजी राहू दे आता आजी बाजूला, तुला काय लागतं ते सांग, लगेच घेऊन येतो. तर सीताई म्हणते की आता पथ्य पाळावे लागतील. आणि तेवढ्यात आता माई आजी म्हणते की पण आशू कुठे आहे. आता लगेच भाऊ म्हणतात की त्याला केलाय फोन, तो मीटिंगमध्ये होता आणि येईलच तो. तेवढ्यात सिस्टर तिथे येते आणि म्हणतात की तुम्ही एवढे लोक गर्दी करू नका, त्यांना आराम करू द्यात. आणि इकडे आता आशूला समजता क्षणी आशू त्याचे काम आवरून ऑफिसमध्ये जाऊ लागतो. तेवढ्यात CEO आता आशूला फोन येतो आणि म्हणतो की आशू कुठे आहे. तर आशू म्हणतो की मी निघतोय आता, ऑफिसमध्येच होतो, पण मला ना एक इमर्जन्सी आली आहे, हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आहे. तर आता CEO म्हणतात की पण आपल्याला साईटवर जायचं होतं आणि आज जाणं खूप गरजेचं आहे. आशू म्हणतो की मला खूप सिरियस फॅमिलीचा प्रॉब्लेम झाला आहे आणि आपण उद्या साईटवर जाऊयात, ओके बाय असे म्हणत आशू फोन ठेवतो. आणि त्यानंतर आता पटकन आशू हॉस्पिटलमध्ये येतो आणि शिवा ही समोरच असते. आशू म्हणतो की शिवा आजी कशा आहेत आता. आता आशूला बघते आणि म्हणते की आजी ठीक आहेत, वेळेत आणलं म्हणून बरं झालं, फक्त एक हात थोडासा निकामी झालाय, होईल तो नीट. आणि लगेच आता सिस्टर तिथे येते आणि म्हणतात की तुम्ही आता पेशंटला घरी घेऊन जाऊ शकता, पण त्यांना घरी आराम करावा लागेल आणि सगळे पथ्ये पाळावे लागतील. तर शिवा म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता कीर्ती ही आता कारमध्ये येऊन बाजूला दुसऱ्या ठिकाणी सुहासला भेटते. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो कीर्ती नक्की झालंय काय. तर आता कीर्ती म्हणते काय झालं, रात्री शिवा फक्त माझी जीव घ्यायची बाकी होती आणि तिने तुला बघितलंय जाताना सुहास. तर आता सुहास म्हणतो बघितलं तर बघितलं, एवढं काय त्यात. तर कीर्ती म्हणते एवढं काय त्यात, काय बोलतोयस तू सुहास.
आणि लगेच आता सुहासकडे बघत कीर्ती म्हणते की सगळं तुझ्यामुळे झालंय. सुहास म्हणतो एक काम कर, तू हा चहा घे आणि शांत हो. कीर्ती म्हणते तुला काही गंमत वाटते का? कीर्ती म्हणते सुहास आता तू काही करू नकोस, नाहीतर डायरेक्ट संशय तुझ्यावर आणि माझ्यावर येईल. तेव्हा मला एवढी मोठी रिस्क घ्यायची नाहीये. आणि कीर्ती म्हणते की फक्त आता योग्य वेळ येण्याची वाट बघते मी. इकडे आता सगळेजण माई आजीला हे घरी घेऊन येतात. शिवा आता माई आजीला म्हणते की काहीही काम करायचं नाही माई आजी, तू आता फक्त आराम करायचास. आणि इकडे आता चंदन म्हणतो की शिवा काही वेळेसाठी जीव कासावीस झाला होता, पण आता बरं वाटतंय. तर शिवा म्हणते की होणारे चंदन. त्यानंतर आता पटकन वंदना म्हणते की शिवा तू होतीस म्हणून हे सगळं झालं, आणि तू जर नसती ना आम्हाला काहीच सुचलं नसतं असे वंदना बोलते. आणि लगेच आता शिवा म्हणते की काल पाखरे सरांनी शाळेमध्ये जे सांगितलं तेच आज उपयोगी पडलं. काल जर मी शाळेत नसते तर काय झालं असतं. तर पाना गँग म्हणते की शिवा आपण शाळेला नाव ठेवलं पण शाळाच उपयोगी पडली. तेव्हा आता चंदन म्हणतो की शिक्षण नेहमी कामाला येतं आणि काहीही करा शिक्षण कधीच वाया जात नाही. कारण त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू यापुढे मी तुला कधीच शाळेमध्ये जाणार नाही असं म्हणणार नाही, कारण शाळेचं महत्त्व आज मला खऱ्या अर्थाने कळालं. तर आता आशूसुद्धा खुश झालेला असतो. आणि लगेच आता डिप्पर म्हणतो जिजू आम्ही आता मनापासून शिक्षण घेणार. तर आशू म्हणतो वा. आणि लगेच आता शिवा म्हणते की चला आता आपल्या शाळेची वेळ होती, निघू आपण. आणि सगळी पाहणा गँग आता निघतात. तर आज खऱ्या अर्थाने शाळेमुळे आणि पाखरे सरांच्या एका विद्येमुळे शिवाने माई आजीचा जीव वाचवलेला असतो. तर कसे वाटले शिक्षणाचे महत्त्व आणि कसे कळाले शिवाला शिक्षणाचे महत्त्व ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनल